पुण्यातील राजा बहादूर मिल्स येथील केकी नावाच्या पबमध्ये शहरातील नामांकित कॉलेजमधील तरुण तरुणींची फ्रेशर्स पार्टी आयोजित केली होती आणि या पार्टीत शेकडो अल्पवयीन मुलांना सरसकट मद्य विक्री सुरू होती। कुठलंही ओळखपत्र न पाहता तसेच एंट्रीचे रेकॉर्ड रजिस्टर न ठेवता अनेक कॉलेजमधील 17 ते 21 वयोगटातील मुलांना या पब चालकांनी प्रवेश दिला असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं थेट ही पार्टीच बंद पाडली आहे। केकी नावाच्या एका पब बार मध्ये आज मनसेने थाट टाकलेली आहे। या ठिकाणी MIT कॉलेज, सिम्बॉयसिस कॉलेज आणि VIT कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फ्रेशर्स पार्टी आज दुपारी 5 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू होती। त्या फ्रेशर्स पार्टीच्या ठिकाणी धाड मारून आज मनसेने या ठिकाणी ही फ्रेशर्स पार्टी बंद पाडलेली आहे। आज या ठिकाणी आम्ही एक्साईजच्या ज्या अधिकारी आहेत, बार मॅडम, एक्साईजच्या अधिकाऱ्यांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी गेले। त्या हॉटेलमध्ये त्या पार्टीचं कुठलंही रेकॉर्ड नाही, तिथे कुठल्याही लोकांच्या ID न बघता, विद्यार्थ्यांच्या ID न बघता त्या ठिकाणी त्यांना प्रवेश दिले जात होते। अल्पवयीन मुलांना तिथे सरसकट दारू दिली जात होती आणि ही सगळ्या गोष्टी आज आम्ही ओपन केलेल्या आहेत। आज त्या ठिकाणी पोलीस आणि एक्साईज प्रशासन त्या हॉटेलवरती कारवाई करत सर्व हॉटेल ओनर, पब ओनर्सला या ठिकाणी सांगतोय की पुण्याचं भविष्य युवकांचं तुम्ही बिघडवू नका। या ठिकाणी फ्रेशर्स पार्टीला तुम्ही तुमची जागा देऊ नका, अल्पवयीन विद्यार्थ्यांना दारू तुम्ही विकू नका। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कुठल्याही परिस्थितीत फ्रेशर्स पार्टी होऊन देणार नाही आणि जर कुठल्या क्लबनी आणि पबनी इथून पुढच्या भविष्यामध्ये जर फ्रेशर्स पार्टी केली तर तिथली एकही काळ शिल्लक राहणार याची काळजी नक्की मनसे घेईल, हे आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसोबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते। इथून पुढे जर कुठल्याही पब रेस्टॉरंट्सने जर फ्रेशर्स पार्टी आयोजित केली आणि अल्पवयीन मुलांना दारू पाजली तर त्या पबची एकही काच शिल्लक राहणार नाही। पूर्ण पब बार फोडून टाकण्याचा इशारा थेट मनसेनं दिलेला आहे।